सगळी शॉपिंग, घोडागाडी, सगळं तळापाळीवर सगळी मजा असते. वेगवेगळे डिझाईन असं रस्त्यावरती खूप छान छान मिळत असतात जाता येताना. मस्त. हे 50ला 3 ना. नमस्कार ठाणेकर, नमस्कार. आपले सहर्ष स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तळावपाळीवरून हा सगळा देखणा नजारा आपण सुरुवात केलेली आहे आज. आणि आपण आता जातोय, कुठे जातोय? टेंबी नाक्याला. धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांनी स्थापन केलेली देवी, तिचं दर्शन घ्यायला जातोय. आणि मला असं वाटतं की तू पहिल्यांदा येतेस ना देवीचं दर्शन घ्यायला? सुद्धा पहिल्यांदा येतेस. जसं तू आज मिसळ पहिल्यांदा खाल्लीस. आनंद दिघे साहेब म्हणजे ठाण्याचे युगपुरुष. आणि आजही असं म्हणतात की यांच्या देवळामध्ये किंवा ज्यांच्या घरामध्ये देवाच्या जागी किंवा देवानंतर आनंद दिघे साहेबांचा फोटो आहे, असं व्यक्तिमत्व ज्यांनी ही देवी स्थापन केली, देवाच्या जागी मानलं जातं. अनेक लोकांना नोकऱ्या लावल्या, अनेक लोकांना रोजगार दिला, अनेक लोकांच्या माया बहिणींच्या अब्रू वाचवल्या, पाठीशी उभे राहिले असे आनंद दिघे साहेब. आणि त्यांनी स्थापन केलेली देवी बघायला आपण जाऊया. सो चलो बघा. जाता जाता यांनी काय खरेदी केले बघा रस्त्यावरती. वेगवेगळे डिझाईन असं रस्त्यावरती खूप छान छान मिळत असतात जाता येताना. मस्त. हे 50ला 3 ना. 50ला 3 पॅकेट. ओके. आवडलं? मजा आली? चलो आगे जाते फिर. बघा अजून काय काय. हां हां भिंगरी ना. घ्या भिंगरी घ्या. सुट्टे आहेत का पैसे? खूप लोक इकडे येऊन रील वगैरे काढत असतात किंवा महाराजांचा पुतळा आहे तर इथे थोडासा सभ्यता ठेवली पाहिजे. त्यासाठी सूचना आहे. तळावपाळीमध्ये महाराजांचा पुतळा आहे, तिथे तुम्हाला काय काय लिहिलं आहे बघा. रील काढण्यास मनाई आहे, अश्लील धूम्रपान अशा काही गोष्टी करू नयेत किंवा फुलांना हात लावू नये वगैरे वगैरे, जे आपण प्रकर्षांनी पाळलं पाहिजे असं मला वाटतं. बाकी छत्रपती शिवाजी महाराजची जय. समोर बघू शकता अश्वारूढ असा पुतळा आहे महाराजांचा. आणि मस्त मस्त हे केलं आहे कडेला वगैरे. आणि मशाल घेतलेला हात वगैरे आहे, सगळं लाईट संध्याकाळच्या वेळेला खूप छान. हो रात्री लागते मशाल. बघा या बाजूला इकडे घोडागाडी पण आहे. मस्त सगळे पाळणे वगैरे लावले आहेत सगळे. चला सगळी शॉपिंग, घोडागाडी, सगळं तळापाळीवर सगळी मजा असते. नमस्कार ठाणेकर, नमस्कार. आनंद दिघे साहेब ठाण्याचे युगपुरुष यांनी स्थापन केलेली देवी बघायला आज आपण या मार्गाने जातोय. आणि संपूर्ण सजावट केलेला रस्ता आहे. आजूबाजूला संपूर्णपणे खाण्यापिण्याची रेलचेल अशी दुकानं आणि खूपच भारी वाटतंय. किती आहे गर्दी, तुफान गर्दी आहे. समोर तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. हे ट्रॅफिक रिक्षामधून जाऊन अडकण्यापेक्षा आम्ही म्हटलं 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आहे, हा प्रवास आपण चालतच करूया. चालत फिरल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला माहिती होते, रस्ते कळतात. या कारणासाठी आपण चालत निघालो आहे. त्याचबरोबर रोड शॉपिंगसाठी मग आजूबाजूला असं तुम्हाला इकडे तिकडे बघता येतं. कसं वाटतंय आज? छान वाटतंय. पाय दमले? फिरायला आणि खरेदी करायला नाही, शॉपिंग करायला पाय नाही दमत. बरोबर. तिचं असं म्हणणं आहे की फिरायला आणि खरेदी करायला, शॉपिंग करायला पाय दुखत नाही. इतर बाकी कारणांसाठी पाय दुखतात, अंग दुखतं, डोकं दुखतं, कंटाळा येतो, सगळं काही होतं. पण फिरायला आणि शॉपिंगला काही होत नाही. आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला संपूर्णपणे रोषणाई केलेली आहे, खूप रोषणाई केलेली आहे. आणि दुकानं पण भरपूर आहेत आजूबाजूला. हे बघा स्वस्त मस्त 50 रुपयापासून ते कपडे, भांडी, जे काही तुम्हाला खरेदी करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आणि आता सध्या तर म्हणाल तर या ठिकाणी
नवरात्रोत्सव चालू असल्यामुळे या जास्तीत जास्त गर्दी वगैरे आहे. आणि आता आपण पोचलो आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब, गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमाच्या इथे. मंडळी, आपल्यासमोर धर्मवीर आनंद दिघे साहेब, गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांचा आश्रम आहे. आपण आश्रमामध्ये जातोय आणि दर्शन घेणार आहोत आपण. दिघे साहेबांच्या आठवणींपैकी त्यांनी वापरलेला हा फोन अत्यंत जुना फोन आणि याच फोनद्वारे साहेब संपूर्ण महाराष्ट्रासोबत कनेक्ट राहत असत. आजही हा फोन साहेबांच्या अस्तित्वाची जाणीव अनेक लोकांना करून देत असावा. आणि आता गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमाला आपण दर्शन घेतलंय आणि दर्शन घेऊन आता आपण ज्या ठिकाणी देवी स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. आज आता नवरात्रीचा सण असल्यामुळे, नवरात्रीचा माहोल असल्यामुळे संपूर्णपणे तुम्ही बघू शकता इथे भाविकांची गर्दी, तसंच शिवसैनिकांची सुद्धा गर्दी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात. बघू शकता किती गर्दी आहे. आता इथून भक्तांची लाईन लागलेली आहे आणि देवीच्या दर्शनासाठी फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी उसळलेली आहे. आणि प्रार्थना तर अशी राहील की संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे, संपूर्ण भारतभरातल्या ज्या माय माऊली आहेत त्यांना सुरक्षितता मिळावी, कोणत्याही पद्धतीने माय माऊलींवरती अन्याय अत्याचार होऊ नये अशी आपण देवीकडे आज प्रार्थना करूया. आणि बघू शकता अनेक जेव्हा तुम्ही रस्त्याच्या घरातून बाहेर पडता, रस्त्यावरती येतात, तेव्हा अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळत असतात. आणि इथून तुम्हाला बाहेरून मुखदर्शन देवीचं बघायला मिळू शकतं. इथून आपण मुखदर्शन करू शकता. समोर हा अतिप्रचंड अतिभव्य असा हिमालयाचा देखावा हे बघा. त्या बाजूला वरती आपल्याला मान उंच करून बघावं लागतंय, थोडासा नॉईज आहे हे बघा. लावा हा समोर बघू शकताय भगवान शंकर आणि हिमालयाचा देखावा समोर सादर केलेला आहे या वर्षीसाठी. असंख्य भाविकांनी गर्दी केलेली आहे. आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे आणि आजूबाजूला संपूर्ण गर्दी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. अच्छा, आता थोडी वेगळ्या प्रकारची शॉपिंग चालू आहे. हा, आणि आतमध्ये मोबाईल ठेवता येतो एकदम आत, आणि याला तसे दोनच कण. ओके, बरोबर आहे. हे असं आतमध्ये आणि इथे. याला एकच खण आहे आणि याला आतमध्ये मोबाईल ठेवता येतो. दाखवा जरा. याला छोटे छोटे याला. चिल्लर ठेवायला, हा चिल्लर हे सुट्टे पैसे ठेवायला, बरोबर. नॉर्मल पैसे ठेवायला, बरोबर. मागे छोटं मोठं काय याच्यामध्ये काय काय ठेवायला, बरोबर आहे. असं इकडे ठीक आहे, घेऊन टाक. बघ कुठली घ्यायची ती सांग. ही घेऊन टाक. ही बरं, आपण ही फायनल केले, या दोन मधून ही फायनल केले. थोडी हलकी वाटते, खालून बघा. ओके, आजोबा बघा, आजोबा आता तंबाखू खायच्या मूडमध्ये आहेत.
ग्रीन शेड में ही है हे बघ, हे बघ नाही तर ही बघ खाली बघ खरा वाला जाऊ नको ना. त्याला आपलं संपूर्ण दिवसभर हिंडून फिरून झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण एक आईस्क्रीम घेतलंय. काय मॅडम कसं वाटतंय? ओके, दिवसभर आपण फिरलो, मजा केली आणि आता ठाणे स्टेशन पुन्हा मॅप लावला आहे आणि मॅप लावून आपण चाललेलो आहे 9 मिनिटावरती ठाणे स्टेशन दाखवते. सो चलो, आईस्क्रीम छान आहे, दिवसभर मजा आली, पायाचा कुटाणा झाला आणि मस्त खर्च पण भरपूर झाला. आपण भेटणार नवीन ब्लॉगमध्ये नवीन खर्चासोबत. तोपर्यंत मस्तपैकी काळजी घ्या, एन्जॉय करा. बाय बाय, बाय बाय, बाय बाय.